आपल्याला प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं डिव्हिजन जर करायचं म्हटलं म्हणजे मुलांचा हक्क किंवा मुलीचा हक्क हे वेगळे असतात की त्याच्यावर कायदा काय म्हणतो त्याबाबत? आपण जर बघितलं तर हिंदू वारसा कायद्याप्रमाणे आता हळूहळू वडिलोपार्जित किंवा एकत्र कुटुंब पद्धती आता संपुष्टात होत चाललेली आहे, कारण आता तेवढ्या जॉईंट फॅमिलीज राहिलेल्या नाहीये. म्हणजे हे थोडं क्लिष्ट प्रकारचा हा कायदा आहे. करून दिलंय बक्षीसपत्र, पण पुढे जाऊन जर विचार बदलला तर त्यासाठी काही तरतूद आहे का? मराठीत जी म्हण आहे की जेवायला ताट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये, तसं हे आई वडिलांनी आपल्या लक्षात ठेवावं की आपण जर एकदा मालकी हक्क दिला आणि त्यात जर तुम्हाला राहायचा हक्क ठेवला नाहीत, ज्याला लाईफ इंटरेस्ट म्हणतो, तर ते खूप अडचणीत होऊ शकतं. कारण आम्ही अशा केसेस बघितलेल्या आहेत की मुलांनी आई वडिलांना घराबाहेर काढलेलं. आणि ज्यावेळेस आपण मालक म्हणून कन्सिडर करतो किंवा आपण त्या प्रॉपर्टीचे ओनर आहोत, हे कशावर पकडलं जातं? तुमच्याजवळ सातबाऱ्यावरती तुम्हाला नाव असलं पाहिजे की की काय, म्हणजे रजिस्टर कुठे करायचं, काय असलं पाहिजे, त्याची प्रोसेस काय? मी असं उलट म्हणेन की सातबारा कोणालाही मालकी हक्क देत नाही आणि कोणाचा काढूनही घेत नाही. म्हणजे ज्याचं नाव सातबारावर आहे तो मालक असतो तसं नाही, पण मालकाचं नाव सातबारावर असू शकतं. की एकच प्रॉपर्टी 3 ते 4 लोकांना विकली गेली की असे बरेच हे होतं, तर त्यासाठी काळजी काय घ्यायला पाहिजे? कायदेशीर काय प्रक्रिया त्यांनी फॉलो करायला पाहिजे? दोन अगदी सुरुवातीला मी एक गोष्ट इच्छितो की बऱ्याच वेळेला लोकांना कमी पैशात काहीतरी मिळते. रामदास स्वामी जे म्हणतात, अति लोभ त्या शोभ होईल जाणार, की तुम्ही जर हाव केली तर तुम्हाला फटका बसण्याची शक्यता असतेच. तर मुलीचे हक्क जे काही आपल्या प्रॉपर्टी असतात ते लग्नाच्या आधीच असतात की लग्न झाल्यावर पण असतात? 19 का 20 साली सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसचं जजमेंट आलं, फायनल जजमेंट. याच्यावर त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मुलीचा जन्म कधीही होऊ देत, तिचं लग्न कधीही होऊ देत, वडील कधीही वारलेले असू देत, लग्नाचा आणि मुलीच्या हक्कांचा काही संबंध नाही. रोहित एरंडे सर, तुमचं उघड मध्ये स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सर, प्रॉपर्टी म्हणजे काय होतं? म्हणजे कायद्याच्या भाषेत प्रॉपर्टी कशाला म्हटलं जातं? प्रॉपर्टी म्हणजे ज्याला आपण मराठीत मिळकत म्हणतो, त्याच्या ढोबळमानाने 2 प्रकारात विभागणी होते, स्थावर आणि जंगम. स्थावर म्हणजे इमूव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे आपलं घर, जमीन, फ्लॅट, बंगला, या सगळे स्थावर मध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये येतात. आणि मुव्हेबल मध्ये पैसा, अडका, सोनं नाणं, बँकेतले खाती, एफडीज, डीमॅट अकाउंट, हे सगळं मुव्हेबल प्रॉपर्टीज मध्ये म्हणजे जंगम मिळकतीमध्ये. ओके. आणि समजा नवीन प्रॉपर्टी आपण घ्यायची आहे, तर नवीन प्रॉपर्टी घेताना व्यक्तीने काय काळजी घेतली पाहिजे? नवीन प्रॉपर्टी घेताना म्हणजे आपण आता ऑफकोर्स इमूव्हेबल प्रॉपर्टी करतात बोलतोय असं गृहीत धरू की म्हणजे घर मला घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आधी आपली गरज काय आहे आपण ठरवली पाहिजे. समोरचा मित्रांनी फ्लॅट घेतला म्हणून मी घ्यायला पाहिजे असं नाहीये. कारण बऱ्याच वेळेला आमचं असं लक्षात येतं की आपण काही पियर प्रेशर खाली पण काहीतरी वस्तू घेतो. त्यामुळे आपली आधी गरज काय आहे, आपलं बजेट काय आहे, हे आधी आपल्याला ठरवायला पाहिजे. ते ठरवल्यानंतर मग आपण आता हल्ली अनेक ठिकाणी फ्लॅटचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की आपल्या बजेटप्रमाणे, आणि त्याप्रमाणे मग आपण जेव्हा बिल्डरकडे जातो किंवा रिसेलचा फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा त्या जागेचे सगळे कागदपत्र आधी आपल्याला मागितले पाहिजे. म्हणजे काय तर टायटल डॉक्युमेंट्स, त्याला आम्ही मराठीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणतो, की त्याचे तो फ्लॅट ज्याच्याकडनं आपण घेणार आहोत, जे समजा बिल्डिंग बांधली असेल तर डेव्हलपमेंट अग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, त्याच्यामध्ये काही रिझर्वेशन्स आहेत का, काही आधी काही लिटिगेशन्स आहेत का, बँकेचं लोन आहे का, हे सगळं आपल्याला करायला लागतं. त्याच्याकरता सर्च घेणं आपण ज्याला म्हणतो, हे पण आपण करणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्यासाठी तज्ज्ञ वकिलाची मदत घेणं हे जास्त गरजेचं आहे. कारण कसं होतं, लोक बऱ्याच वेळेला आपण स्वतः काहीतरी करायला जातात, आपण आपल्या कष्टाचे पैसे घालून कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी घेणार असतो, तर त्यावेळेला तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली तर पुढे जो त्रास होऊ शकतो तो आधीच वाचू शकतो. आणि समजा ही आपल्याला प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं डिव्हिजन जर करायचं म्हटलं म्हणजे मुलांचा हक्क किंवा मुलीचा हक्क हे वेगळे असतात की त्याच्यावर कायदा काय म्हणतो त्याबाबत? आता प्रॉपर्टी मी जेव्हा घेतो तेव्हा ती माझी स्वकष्टार्जित होते. म्हणजे त्यात प्रॉपर्टीचे 2 प्रकार आहेत, वडिलोपार्जित आणि वडिलार्जित, किंवा वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित. वडिलोपार्जित म्हणजे आपल्याला माहिती आहे की 3 पिढ्या चालत आलेली प्रॉपर्टी जनरली, त्याला वडिलोपार्जित समजली जाते. आणि स्वकष्टार्जित म्हणजे जेव्हा मी माझ्या पैशाने विकत घेतो तेव्हा ती स्वकष्टार्जित प्रॉपर्टी समजली जाते. पण याच्यामध्ये सुद्धा आता आपण जर बघितलं तर हिंदू वारसा कायद्याप्रमाणे आता हळूहळू
वडिलोपार्जित किंवा एकत्र कुटुंब पद्धती आता संपुष्टात होत चाललेली आहे. कारण आता तेवढ्या जॉईंट फॅमिलीज राहिलेल्या नाहीयेत. आणि कायदा असं म्हणतो की मी जर मला जी प्रॉपर्टी मिळते किंवा वडिलांची प्रॉपर्टी, आजोबांच्या प्रॉपर्टीत मला हक्क मिळाला तर ती माझी स्वतंत्र प्रॉपर्टी समजली जाते आणि त्याला माझ्या नातवंडांना त्यात हक्क मिळत नाही. म्हणजे हे थोडं क्लिष्ट प्रकारचा हा कायदा आहे. पण तुम्ही तसं म्हटलं तसं डिव्हिजन करायचे असेल मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, तर माझी जर स्वतःची प्रॉपर्टी असेल तर त्याच्यात 2 प्रकार असतात म्हणजे देण्यासाठी, की आयदर मी माझ्या हयातीत मुला मुलींना देऊ शकतो. हयातीत द्यायचं असेल तर कुठले दस्त करायला लागतात तर बक्षीसपत्र किंवा खरेदीपत्र म्हणजे सेल डीड. आणि माझ्या मृत्यूनंतर द्यायचं असेल तर मृत्यूपत्र सारखा दुसरा पर्याय आपल्याकडे अवेलेबल नाही. ओके. आणि हे बक्षीसपत्र किंवा सेल डीड त्यात फरक काय आणि हे काय नक्की असतं? बक्षीसपत्र म्हणजे त्याला गिफ्ट डीड असं म्हणतात. बक्षीसपत्राचा मूळ गाभा असा आहे की त्याला कन्सिडरेशन नसतं. म्हणजे मी प्रेमापोटी, त्यात बक्षीसपत्रामध्ये शब्द असे असतात की मला माझ्या मुलापोटी किंवा मुलीपोटी असलेल्या प्रेमापोटी मी माझी ही मिळकत तिला बक्षीस देत आहे. त्याच्यात कन्सिडरेशन म्हणजे काय, तर पैसे. खरेदी खत करायचं असेल तर त्याला कन्सिडरेशन इज अ मस्ट. म्हणजे कुठलंही खरेदी खत हे मोबदल्याशिवाय होऊ शकत नाही. ते मोबदल्याशिवाय झालं तर ते व्हॉइड समजलं जातं. पण बक्षीसपत्राला कन्सिडरेशन नसतं, ते प्रेमापोटी दिलं असतं. ओके. आणि आता समजा आता जर आपण बक्षीसपत्र करतोय की करून दिलंय बक्षीसपत्र, पण पुढे जाऊन जर विचार बदलला तर त्यासाठी काही तरतूद आहे का? आता बक्षीसपत्र करताना बक्षीसपत्राचं कसं आहे, बक्षीसपत्र खरेदी खत की ज्या क्षणी रजिस्टर होतं त्या क्षणी माझे मालकी हक्क ज्याला मी लिहून दिलंय त्याच्या नावाने तब्दील म्हणजे ट्रान्सफर होतं. अच्छा. त्यामुळे बक्षीसपत्रामध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद मी हल्ली अशी करायला सांगतो की ज्याला आपण सिनियर सिटीजन प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून जो 2007 सालचा कायदा आहे की बाबा आई वडिलांना वाऱ्यावर टाकू नये म्हणून हा कायदा सरकारने आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बक्षीसपत्र केलं आणि त्याच्यात ही तरतूद ही अट लिहून ठेवली की माझा आयुष्यभर मुलगा किंवा मुलगी सांभाळ करणार आहे म्हणून मी याला बक्षीसपत्र देत आहे, आणि ते जर त्यांनी सांभाळ नीट केला नाही तर बक्षीसपत्र रद्द करण्याची मी माझ्याकडे हक्क ठेवत आहे असं तुम्हाला लिहिता येतं. कारण मी मगाशी म्हणलं तसं आपल्याला आपण बोलत होतो तेव्हा की मराठीत जी म्हण आहे की जेवायला ताट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये, तसं हे आई वडिलांनी आपल्या लक्षात ठेवावं की आपण जर एकदा मालकी हक्क दिला आणि त्यात जर तुम्हाला राहायचा हक्क ठेवला नाही, ज्याला लाईफ इंटरेस्ट म्हणतो, तर ते खूप अडचणीचं होऊ शकतं. कारण आम्ही अशा केसेस बघितलेल्या आहेत की मुलांनी आई वडिलांना घराबाहेर काढलेले. त्यामुळे शेवटपर्यंत आपल्या डोक्यावर छप्पर असावं याच्याकरता ही सोय आपणच करायला पाहिजे. आणि त्याच्याकरता जर तुम्हाला बक्षीसपत्र द्यायचं नसेल, कारण बक्षीसपत्र दिल्यावर मालकी हक्क ट्रान्सफर होईल, बरोबर, पण तुम्हाला राहायचा हक्क किंवा राहायची सोय तुमची आणि तुमच्या जोडीदाराची करायची असेल तर हा लाईफ इंटरेस्टचा क्लॉज लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग दुसरा सगळ्यात सोपा आणि तुलनेने स्वस्त पर्याय म्हणजे मृत्यूपत्र, की ते तुमच्या मृत्यूनंतर म्हणजे तुम्ही बोलायचं थांबलात की तुमचं मृत्यूपत्र बोलायला लागतं, बरोबर. त्यामुळे तुमच्या डेथ नंतरच मृत्यूपत्र अंमलात येणार आहे आणि तुमच्या मृत्यूनंतर त्या जागेची मालकी तुम्हाला ज्यांना द्यायचंय त्याला मिळणार. आणि हे मृत्यूपत्र करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे समजा आता जर मी मला काही गेल्यानंतरच्या काही तरतुदी करून ठेवायच्या तर मी फक्त कागदावरती लिहून ठेवलं चालतं की रजिस्टर करायला पाहिजे? नाही, आता 2 गोष्टी आहेत ज्याला अगदी टेक्निकली उत्तर तुमच्या प्रश्नाला देईन. तर रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी नाहीये. हाताने लिहून ठेवलेलं विल असेल ते सुद्धा ग्राह्य धरलं जातं. कारण हा जो कायदा बघितला आपण विलचा 1920-25 सालचा इंडियन सक्सेशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये या तरतुदी आहेत. त्यावेळेला कॉम्प्युटर टायपिंग ह्या काही सुविधाच नव्हत्या. त्यामुळे असं कुठे हाताने लिहून ठेवलेलं विल इनव्हॅलिड आहे असं दिलेलं नाही. प्रश्न असा येतो की हाताने लिहून ठेवलेलं विल आणि टाईप केलेलं विल याच्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्ही बघितलं तर सस्पिशनचा प्रश्न निर्माण होतो, की संशय निर्माण होतो की या माणसाचं हे हस्ताक्षर आहे का, हे त्यांनी नीट केलंय का. आता जर या सगळ्या सुविधा उपलब्ध असतील तर व्यवस्थित टाईप करून घेणं हे तुमच्या पुढच्या पिढीच्या दृष्टीने सोयीचं जातं. आणि नुसतं हाताने लिहून ठेवा किंवा टाईप करून घ्या किंवा रजिस्टर करा. कुठलंही विल व्हॅलिड होण्यासाठी त्याला 2 साक्षीदारांनी इंडिपेंडंट म्हणजे जे बेनिफिशियरी नाहीत अशा 2 व्यक्तींनी त्याच्यावर सह्या करणं गरजेचं असतं, तरच ते विल व्हॅलिड होतं. अच्छा, नाहीतर मग ते विल व्हॅलिड नाहीये. ओके. आणि जर समजा जो आपण मुलीच्या हक्काबद्दल बोलत होतो याच्यात, तर मुलीचे हक्क जे काही आपल्या प्रॉपर्टी असतात ते लग्नाच्या आधीच असतात की लग्न झाल्यावर पण असतात? लग्नाचा आणि मुलीच्या हक्कांचा काही संबंध नाही. अच्छा. जसे मुलं आहेत, मुलगा आहे तशीच मुलीचे हक्क आता आहेत.
म्हणजे सेपरेट प्रॉपर्टी ज्याला म्हणतो, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये तर एखादा हिंदू माणूस पुरुष विल न करता मयत झाला तर त्याचे वारसा हक्काने त्याची प्रॉपर्टी त्याच्या वारसांवर डिव्हॉल्व होते. तर त्याचे पहिले क्लास 1 एअर कोण होतात, तर मुलगा, मुलगी, बायको आणि आई. या सगळ्यांना इक्वली मिळतं. त्यामुळे मुलगी ही पहिल्यापासून तशीच आहे. आता अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये मुलींचा हक्क जो आहे तो आता कायदा 56 सालचा आहे. इन बिटवीन 91 का 94 साली महाराष्ट्रामध्ये तरतूद आली होती की 94च्या आधी लग्न झालं असेल तर बायकांना समान हिस्सा दिलेला नव्हता, पण 94 नंतर असेल तर मिळत होता. पण 2005 साली केंद्र सरकारनेच अमेंडमेंट आणली आणि त्याच्यानंतर आता 2019 का 20 साली सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसचं जजमेंट आलं, फायनल जजमेंट. याच्यावर त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मुलीचा जन्म कधीही होऊ देत, तिचं लग्न कधीही होऊ देत, वडील कधीही वारलेले असू देत, समान हिस्सा मुलींना मुलांसारखाच मिळेल. हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे. याला त्यांनी अपवाद एवढंच केलं की 31 डिसेंबर 2004 ही तारीख त्यांनी मुकरर केली. या तारखेच्या आधी जर रजिस्टर्ड अग्रीमेंट म्हणजे रजिस्टर्ड सेल डीड, बक्षीसपत्र, हक्कजोडपत्र यांनी जर प्रॉपर्टी ऑलरेडी ट्रान्सफर झाली असेल या तारखेच्या आधी, किंवा रजिस्टर्ड वाटपपत्र किंवा कोर्टाच्या आदेशाने झालेलं वाटपपत्र, तर त्या मिळकती परत उघडता येणार नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये हक्क मिळणार नाही. अदरवाईज मुलींचा जन्म कधी होऊ देत, लग्न कधी होऊ देत, त्यांना हक्क तेवढाच आहे. आणि इनकेस जर मुलगा किंवा मुलगी दत्तक असली तर त्यांचा वारसा हक्क कसा असतो? आता दत्तक संतती ही नॅचरल संतती समजली जाते. म्हणजे ॲज इफ त्या ज्यांनी दत्तक घेतलंय ते आई वडिलांनीच त्यांना जन्म दिलाय असं दत्तक संतती बाबतीत समजलं जातं. त्यामुळे दत्तक संततीच्या बाबतीत त्याचे 2 आई वडील होतात टेक्निकली, ज्यांनी त्याला जन्म दिलेला आहे तो, आणि दत्तक घेतल्यावर जे दत्तक आई वडील असेल ते त्याचे नॅचरल आई वडील समजले जातात. जेव्हा आपण दत्तक घेतो तेव्हा त्या पोराचे आधीच्या प्रॉपर्टीतले जन्मदात्यांच्या ह्याच्यातले हक्क संपुष्टात येतात आणि ज्यांनी दत्तक घेतलंय त्या प्रॉपर्टीत ॲज इट नॅचरल बेबी असल्यासारखं त्यांना सगळे हक्क अधिकार मिळतात. ओके. त्यांचे म्हणजे त्यांच्या जे आई वडील आहेत त्यांचे जन्मदाते त्यांच्याकडे मग त्यांचा काही नाही, कारण ते कायदा काय समजतो की अजिब आता त्याचा संबंध संपला. ओके. आणि पण दत्तक घ्यायच्या आधीच जर त्या पोराला काही राईट मिळाले असतील तर ते तसेच राहतात. अच्छा, म्हणजे इनकेस जर त्यांनी त्याच्या आधी जर, म्हणजे असं होऊ शकतं की एखादा मूल आहे, त्याचा वडील गेले, काय तो अगदी लहान असताना वडील गेल्यामुळे वडिलांचे जे हिस्सा हक्क अधिकार त्याला मिळालेले असतील ते तसेच राहणार. आणि नंतर आई एकटी पण म्हणजे एकल पालक सुद्धा दत्तक देऊ शकतो दुसऱ्याला. तर इन दॅट केस पहिल्या ह्याच्यात जे वडील गेल्यावर जे त्याला हक्क मिळाले ते तसेच राहतात. म्हणजे वन्स वेस्टेड कॅनॉट बी डायवेस्टेड असं कायद्याचं तत्व आहे. एकदा वेस्ट झाले राईट की ते डायवेस्ट होत नाहीत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी डिवोर्सचं उदाहरण देतो तुम्हाला की नवरा बायकोंनी मिळून एखादा फ्लॅट घेतला असेल तर आपण बोली भाषेत ते नवरा बायको आहेत, पण कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर ते 2 इंडिपेंडंट स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. नवरा वेगळा, बायको वेगळी, त्यांची नावं, आयडेंटिटी वेगळी. त्यामुळे जरी डिवोर्स झाला त्यांचा तरी ते त्यांचे हक्क तसेच राहतात. त्यामुळे डिवोर्स होण्याच्या आधी बरेच वेळेला आम्ही बक्षीसपत्र एकमेकांना करून देतो की बाबा जे काय तुमच्या टर्म्स ठरतील त्याप्रमाणे. नाहीतर डिवोर्स होतो पण मालकी हक्क तसाच राहतो. तेव्हा डिवोर्स झाला म्हणून मालकी हक्क काय आपोआप जात नाही. ओके. हे नवीनच हे ऐकलं मला की, कारण हे लक्षात घ्या की आपण बोलताना आपण म्हणतो अरे आम्ही नवरा बायको आहेत, आमचं नवरा बायकोचं नातं संपलं, बरोबर आहे. हो बरोबर. पण अग्रीमेंट जे कराराचं नातं आहे ते तसंच राहणार आहे. तेच असंच आहे. हा, हे 2 वेगळे प्रकार आहेत. आणि ज्यावेळेस आपण मालक म्हणून कन्सिडर करतो किंवा आपण त्या प्रॉपर्टीचे ओनर आहोत, हे कशावर पकडलं जातं? तुमच्याजवळ 7/12वरती तुम्हाला नाव असलं पाहिजे की काय, म्हणजे रजिस्टर कुठे करायचं, काय असलं पाहिजे, त्याची प्रोसेस काय? 7/12 प्रॉपर्टी कार्ड ह्याच्याबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. कारण 7/12 अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे लोकांचं एकमेकांची डोकी फोडलेली आपण वाचले की 7/12वर नाव लावण्यासाठीची भांडणं. आता 7/12 याला आपण रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हणतो आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. आपल्याकडे महाराष्ट्रात त्याला 7/12 किंवा शहरी भागात प्रॉपर्टी कार्ड ह्या 2 यांनी. पण हे दोन्ही जो तुम्ही बघितलं तर याच्यावर कुठेही मालक हा शब्द नाही. बरोबर. 7/12 म्हणजे काय, तर
गाव नमुना म्हणजे वेगवेगळी रजिस्टर ठेवलेली असतात जमिनीची, शेत जमिनीची 21 प्रकारची रजिस्टर आहेत. त्याच्यामध्ये फॉर्म नंबर 7, 7A आणि 12 असे 3 फॉर्मचा मिळून 7-12 असा उतारा तयार होतो. याच्यामध्ये काय कळतं तर जमिनीचा, आम्ही याला जमिनीचा आरसा म्हणतो सोप्या भाषेत, की जमिनीचं क्षेत्र काय आहे, त्याचा आकारपड किती आहे, त्याचा प्रकार कुठला आहे, त्याचे कब्जेदार कोण आहेत, इतर हक्कात कोण आहे, पीक पाणी काय, याची सगळी नोंद होऊन तो 7-12चा उतारा तयार होतो. यांनी मालकी हक्क ठरत नाही. म्हणजे 7-12चं त्याचं महत्व वेगळं आहे शेत जमिनीसाठी, पण मालकी हक्क म्हणाला तर 7-12 हे मालकी हक्काचा पुरावा होत नाही. असे अनेक जजमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आणि आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत. ओके. आणि म्हणजे आता समजा जर प्रॉपर्टी विकायची असली पण त्यावेळेस 7-12 लागतो की तो त्यावेळेस 7-12 लागतो. म्हणजे आता ही आपली पद्धत झाली की 7-12 असेल, 7-12वर नाव असेल. म्हणजे मी असं उलट म्हणेन की 7-12 कोणालाही मालकी हक्क देत नाही आणि कोणाचा काढूनही घेत नाही. म्हणजे ज्याचं नाव 7-12वर आहे तो मालक असतोच असं नाही, पण मालकाचं नाव 7-12वर असू शकतं. अच्छा, ओके. नाव असू शकतो पण मालक काही कारणाने अग्रीमेंट झालं आणि माझं नावच 7-12तनं, मी विकत घेतली शेत जमीन, माझं नावच 7-12वर ऍड झालं नाही, म्युटेट झालं नाही, आणि ज्यांच्याकडनं मी विकत घेतली त्यांची नावं तशीच राहिली. माझ्याकडे इंडेक्स 2 आहे. आता इंडेक्स 2 हा कायद्याने मालकी हक्काचा पुरावा समजला जातो. कुठलंही खरेदी खत, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र नोंदवलं गेलं की त्याचा जो इंडेक्स 2 तयार होतो याला मालकी हक्काचा पुरावा समजला जातो. इंडेक्स 2 बरेच वेळा लोक आम्हाला विचारतात, साहेब मला इंडेक्स 2 मध्ये बदल करायचा आहे. इंडेक्स 2 असं काही कुठला सरकारी विभाग सरकारचा नाही आहे की आपण जायचं, अर्ज द्यायचा आणि इंडेक्स 2 मध्ये नाव बदलून घ्यायचं. इंडेक्स 2 सोप्या भाषेत सांगतो की इट इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट. म्हणजे एखादं डॉक्युमेंट रजिस्टर झालं तरच त्याचा इंडेक्स 2 तयार होतो. आपोआप इंडेक्स 2 तयार होत नाही, आपोआप इंडेक्स 2 मध्ये बदल होत नाही. ओके. म्हणजे समजा आपल्याला जर एक घर विकत घेतलं आणि घराची नोंदणी करायचं म्हटलं तर काय प्रोसेस फॉलो करायला पाहिजे किंवा काय चुका टाळायला पाहिजे की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम? जे अगदी सुरुवातीला आपण बोललो की नवीन फ्लॅट विकत घेताना आपण सगळे कागद घेतले पाहिजेत त्याच्याकडनं. त्याच्यानंतर टायटल सर्च रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो ते वकिलाकडनं करायला पाहिजे. मग आम्ही पब्लिक नोटीस द्यायला सांगतो, जाहीर नोटीस. आपण पेपरमध्ये खूप वेळा रोज जाहीर नोटीस येतात, तिथले सगळे काही लोक वाचत पण नाहीत, पण ती कायद्याच्या दृष्टीने तुम्ही टायटल बघण्यासाठी घेतलेली अत्यंत गरजेची महत्वाची स्टेप आहे. की म्हणजे तुम्ही तमाम जनतेला सांगता की असा असा व्यवहार करतोय, अशी मिळकत मी या मालकाची विकत घेतोय, कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी अमुक अमुक दिवसात आता किती दिवसात कळवावं याला काही कायदा नाहीये. 7 दिवस असतात, 10 दिवस असतात, हे प्रत्येकाने आपापल्या केस प्रमाणे ठरवायचं असतं, त्याला काही कायदा नाहीये. तर त्याच्यानंतर असं बऱ्याच वेळेला होतं की खरंच मोठी प्रॉपर्टी असेल किंवा काही असेल तर ऑब्जेक्शन घेतले जातात. मग जो विकत घेणारा असतो, जो काही त्यात आपले कष्टाचे काही करोडो रुपये घालणार असतो, तोपर्यंत ते ऑब्जेक्शन सुटत नाही, तोपर्यंत तो व्यवहार थांबवू शकतो किंवा रद्द करू शकतो. ओके. आणि समजा आता आपल्याजवळ डॉक्युमेंट्स वगैरे आहेत, पण असं क्वचित असं झालंय की डॉक्युमेंट्स हरवलेत घराचे, मग त्यावेळेस असं काय करायचं असं सांगतो? आता डॉक्युमेंट हरवले असतील तर, रजिस्टर्ड डॉक्युमेंट असतील तर आपल्याला सर्टिफाईड कॉपी त्या रजिस्ट्रेशन ऑफिस मधून मिळू शकतं. त्याच्याकरता प्रिकॉशन म्हणून आम्ही आली सांगतो की तुम्ही एक पेपरात जाहीर नोटीस द्या की असे ओरिजिनल अस्सल कागदपत्र हरवलेली आहेत, कोणाला आढळल्यास ते आणून द्यावीत. आणि दुसरी गोष्ट, आता ऑनलाईन पोलीस कंप्लेंट करता येते आपल्याला. FIR नाही, लोकांना बरेच वेळा लोक मिसनॉमर FIR हा शब्द वापरतात. FIR म्हणजे गुन्हा घडल्याचा तो पुरावा असतो. इथे माझे कागद हरवलेत, हा काही गुन्हा नाही घडलेला. त्यामुळे ऑनलाईन पोलीस पोर्टलवर तुम्ही तक्रार करू शकता, तुम्हाला डॉकेट नंबर मिळतो. म्हणजे उद्या भविष्यात काही अडचण आली तर तुम्ही ही पण प्रिकॉशन घेतली, पोलिसांना कळवलंय, त्याच्याकरता ऑनलाईन हे असणं गरजेचं आहे. हो. आणि ही जनरली आता जेव्हा आपण बरेच वेळेला काय होतं, आपण जागा विकत घेतो तेव्हा 90% ऑफ द टाइम लोक बँकेतनं लोन घेतात. त्यामुळे लोन घेताना बँक तर हे तुम्हाला जर अस्सल कागदपत्र नसतील तर हे तुमच्याकडनं इंडिमनिटी बॉन्ड लिहून घेतात, तुम्ही पब्लिक नोटीस द्यायला लावतात, तुम्हाला नंतर ऑनलाईन कंप्लेंट करायला लावतात. का की बाबा तुम्ही अजून कुठेचा गैरप्रकार केलेले नाहीत, म्हणजे हे दुसरीकडे कुठेतरी तारण ठेवलेत, पैसे उचललेत आणि परत विकताय, असे उद्योग झालेले आहेत. म्हणून हे सगळे काळजी घ्यायला. बरोबर. आणि या व्यतिरिक्त जर इनकेस समजा आता की आपण प्रॉपर्टी घ्यायला गेलोय पण आपल्याला कोणतरी फसवलं की अशा प्रकार करून की त्यांनी डॉक्युमेंट फॉर्ज केलेत आहे किंवा काय, तर त्यासाठी काय करायला पाहिजे? कारण की आता बघा काही न्यूज मध्ये आता रिसेंटली काय होतं की
किंवा आपण याच्या आधी हे पण बघितलंय की एकच प्रॉपर्टी 3 ते 4 लोकांना विकली गेली की असे बरेच हे होतं. तर त्यासाठी काळजी काय घ्यायला पाहिजे, कायदेशीर काय प्रक्रिया त्यांनी फॉलो करायला पाहिजे? अगदी सुरुवातीला मी एक गोष्ट इच्छितो की बऱ्याच वेळेला लोकांना कमी पैशात काहीतरी मिळतंय. रामदास स्वामी जे म्हणतात, अति लोभ त्या शोभ होईल जाणं, की तुम्ही जर हाव केलीत तर तुम्हाला फटका बसण्याची शक्यता असतेच. तर तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की एखादी प्रॉपर्टी समजा तुलनेने अत्यंत कमी किमतीत मिळतीये, तर काहीतरी मनात पाल चुकचुकली पाहिजे तुमच्या. आणि मग म्हणून मी परत ते सांगतो की सर्च घेण्यासाठी तुम्हाला आता ऑनलाईन सर्च मिळतं की त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीचा काय व्यवहार झाले असतील तर ते तुम्हाला ऑनलाईन सर्चवर हे दिसतं. त्याच्यानंतर मग परत पब्लिक नोटीस देणं, म्हणजे तुम्ही अबंडंट प्रिकॉशन ज्याला कायद्याने म्हणतो ही तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि ह्या उपर जर लक्षात आलं की तुम्हाला फसवलंय तर मग तुम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. आपण मगाशी मृत्यूपत्राबद्दल ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस एक मुद्दा बोलायचा राहिला की समजा आता मृत्यूपत्र जर नाहीये आणि ते व्यक्ती गेलेत तर त्यानंतर ते शिफ्ट कसं होतं, सगळे अधिकार शिफ्ट कसे होतात? समजा एक नॉमिनी असला पाहिजे की नॉमिनी नसला तरी चालतो? आता वारसा हक्काचे 2 कायदे समजले जातात, मृत्यूपत्र आणि वारसा हक्क. मृत्यूपत्र सगळ्यात वर असतं, म्हणजे विल प्रिव्हेल्स ओव्हर सक्सेशन असं कायद्याचं वचन आहे की मी जर माझं मृत्यूपत्र केलं असेल तर मी माझ्या मृत्यूपत्राने माझी मिळकत कोणालाही देऊ शकतो. नॉट नेसेसरीली मी माझ्या इमिजिएट वारसांनाच ती द्यायला पाहिजे. 99% ऑफ द टाइम असं होतं की आपण आपल्या मुला मुलींना किंवा वैवाहिक जोडीदाराला ती देतो. पण अशाही घटना असतात की काही कारणाने मुलं नीट वागत नाहीत, विचारत नाहीत, त्रास देतात, वैवाहिक जोड डिवोर्स झालाय, तर इन दॅट केस लोक विल करून ज्याला दुसऱ्याला ते देऊ शकतात. आता एखादी व्यक्ती विल न करता मयत झाली तर मग सक्सेशन ऍक्ट अप्लाय होतो. मग सक्सेशन ऍक्ट मध्ये क्लास 1, क्लास 2 असे वारसांचे प्रकार दिलेले आहेत की पहिल्यांदा क्लास 1 मधलं कोणीच नसेल तर क्लास 2, मग क्लास 3, असं करत करत प्रत्येक जण एक नसेल तर दुसरा नसेल तर तिसरा, आणि प्रत्येक याच्यातला जेवढे वारस असतील ते सगळे इक्वली घेतात. म्हणजे एखादा पुरुष जर मयत झाला मृत्यूपत्र न करता तर मी मगाशी म्हणलं तर त्याचे कायदेशीर वारस कोण आहेत? क्लास 1 एअर. तर पहिली वैवाहिक जोडीदार म्हणजे बायको, मुलं आणि आई लक्षात बऱ्याच वेळा लोकांच्या लक्षात येत नाही की आई पण पुरुषाची आई, म्हणजे बायकांसाठी हे लक्षात येत नाही की त्यांची सासू सुद्धा त्यांच्याच बरोबर आहे. सासरे म्हणजे पुरुषाचे वडील येत नाहीत, ते क्लास 2 मध्ये येतात. पण आई, बायको, मुलं, आणि मुलं आधी गेली असतील तर मुलांची मुलं म्हणजे नातवंड ती पण क्लास 1 मध्ये येतात. बायकांच्या बाबतीत एखादी महिला जर मृत्यूपत्र न करता मयत झाली तर तिची मिळकत ही तिचा नवरा आणि मुलं नसतील तर नातवंड. अशा हे तिचे क्लास 1. महिलांचे आई वडील कन्सिडर केलेले नाहीये. त्यामुळे आणि नॉमिनेशन तुम्ही जे म्हणलात, नॉमिनेशनचा आता कायदा सेटल्ड आहे की इट इज जस्ट अ ट्रस्टीशिप, इट इज नॉट अ थर्ड रूल ऑफ सक्सेशन, असं सुप्रीम कोर्टाने, उच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की नॉमिनी कोणी असू शकतं. म्हणजे 99% ऑफ द टाइम आपण आपल्या मुलाला, मुलीला, बायकोलाच किंवा वैवाहिक जोडीदाराला नॉमिनी नेमतो. पण याचा अर्थ ती नॉमिनी एकटीच 100% ओनर होते असं अजिबात नाही. नॉमिनीला समजा बँकेने पैसे दिले तर नॉमिनी जो असतो त्यांनी ते ट्रस्टी म्हणून ते त्याच्याकडे येतात. त्याला जर अजून वारस असतील त्या व्यक्तीला तर ते त्यांना इक्वली त्याचा अधिकार असतो. नॉमिनी स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे, म्हणजे सोय केलेली आहे किंवा कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे ना. तो मेन व्यक्ती मयत झाल्यावर अगदी प्रॅक्टिकल भाषेत पत्र व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे, ह्याच्याकरताही स्टॉप गॅप अरेंजमेंट केली. अच्छा. आणि समजा ज्या प्रकारात प्रॉपर्टी म्हणजे घर वगैरे जे ट्रान्सफर होतं त्याच प्रकारात शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स किंवा हे सगळं प्रॉपर्टी, मी सुरुवातीला जे म्हणलं ना, इमूव्हेबल आणि मुव्हेबल प्रॉपर्टीचे प्रकार वेगळे आहेत, पण ते जेव्हा ट्रान्सफर होतात तेव्हा सक्सेशन ऍक्ट प्रमाणे किंवा तुमच्या मृत्यूप्रमाणे ते ट्रान्सफर होतं, मृत्यूपत्राप्रमाणे. ओके. आणि इनकेस जर या प्रॉपर्टीचे जर वाद असले तर ते कोर्टाच्या म्हणजे कोर्टाला इन्व्हॉल्व्ह न करता सोडवायचं म्हटलं तर काय पर्याय? मी सुद्धा अनेक वेळेला क्लायंटला सांगतो की बाबा अरे मी रोजच कोर्टात जातो, म्हणून तुम्ही यायला पाहिजे का हे तुम्ही ठरवायचं. बरोबर. म्हणजे मी त्यांना कायम रामदास स्वामींचं उदाहरण देतो की तुटे वाद संवाद तो हितकारी, की तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे, बोललं पाहिजे, इगो मध्ये आणला नाही पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आमच्या असं लक्षात आलेलं आहे की लोकांना असं वाटतं की बाबा ह्यांनी मला विचारलं पाहिजे होतं,
म्हणजे हमसे आया न गया तुमसे बोलाया न गया सारखं होतं की त्याला वाटत असतं हा यायला पाहिजे, मला वाटत असतं तू यायला पाहिजे, आणि ह्याच्यामध्ये इगो टोकदार होत जातात. तर याच्यात जर जो कोणी मध्यम मार्ग काढेल त्यातनं तुमचे वाद तिथेच सुटतात. कारण कोर्टात जाणं हे अत्यंत खर्चिक काम असतं. बरोबर. तुम्हाला नाही म्हणलं तरी तुमची मानसिक शांतता जाते. मानसिक शांतता बाजारात विकत मिळत नाही. त्यामुळे हे आपण ठरवायचंय. पण असे काही वाद असतात की ज्याला लोक वेड्यासारखेच वागतात, तर त्याला कोर्टाशिवाय पर्याय नाहीये. पण बरेच वेळेला तुम्ही एकमेकांशी बोलून तुम्ही स्वतः बोलू शकत नसला तर आपले मित्र, मध्यस्थ, कोणीतरी वडीलधारी व्यक्ती यांच्या मार्फत निरोप पाठवून तुम्ही तडजोड करू शकता. आणि ह्याच्या उपरही नाही झालं तर कोर्ट आहेच आपल्यासाठी. हे झालं आता आपण भारतीय जे नागरिक असतील त्याबद्दल बोलणं झालं. पण इनकेस समजा आता मुलगा जर परदेशात आहे तर वडिलोपार्जित संपत्ती त्याला ट्रान्सफर होण्याचे हक्क सेमच आहे की एनआरआय लोकांना म्हणजे ते वेगळं? कायद्याने एनआरआय किंवा भारतीय असं काही डिव्हिजन केलेली नाहीये. अच्छा. वारसा हक्क माझा आता तर आपण बघाल की घरटी एक माणूस एक मुलगा परदेशात आहे. त्यामुळे जर यांनी विल केलं नाही तर त्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे जे वारस आहेत त्याच्यामध्ये मुलं ही क्लास 1 मध्ये येतातच. तर ती भारतात राहतायत का भारताबाहेर राहतायत हे काही हे दुय्यम आहे. अच्छा. मग त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही. सर तर याच्यात एक आणखी एक समजून घ्यायचं होतं की लिगल हेअर सर्टिफिकेट जे असतं ते काय असतं? हेअरशिप सर्टिफिकेट आणि सक्सेशन सर्टिफिकेट असे 2 प्रकार आहेत आपल्याकडे. तर मराठीत त्याला आपण वारसा हक्क प्रमाणपत्र असं दोन्हीलाही हाच शब्द आहे. फक्त हेअरशिप सर्टिफिकेट हा बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट 1882 सालचा जो कायदा आहे त्याच्या खाली येतं. हे इमोवेबल प्रॉपर्टी करता, म्हणजे एखादी व्यक्ती मयत झाली मृत्यूपत्र न करता तर त्याचे वारस कोण आहेत हे ठरवण्यासाठी कोर्ट आपल्याला सर्टिफिकेट देतं. म्हणजे त्या वारसांना कोर्टात जाऊन अर्ज करायला लागतो की अशी अशी व्यक्ती मयत झालेली, त्याचे आम्ही हे वारस आहोत. मग कोर्टात एवढं ठरवून देतं की हे या व्यक्तीचे वारस आहे, त्याच्यात कुठेही मालकी हक्क वगैरे ठरवला जात नाही. आणि हेअरशिप सर्टिफिकेट हे इमोवेबल प्रॉपर्टी करता घ्यायला लागतं, म्हणजे स्थावर मिळकती करता. असं सेम जंगम मिळकती करता, मुवेबल प्रॉपर्टी करता असेल किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की बँकेत मृत्यूपत्र न करता व्यक्ती गेल्यामुळे त्याची किंवा त्याची बँकेत खाती आहेत, डिमॅट अकाउंट आहेत, पैसे समोर दिसत आहेत, पण कशावर तर तुम्हीच वारस आहात. आणि कुठल्याच बँका किंवा कंपन्या रिस्क घेत नाही की तुम्ही जरी इंडेमनिटी बॉन्ड लिहून दिलात की ठीक आहे बाबा मी आम्ही आधी सांगतो की 500 रुपयाच्या इंडेमनिटी बॉन्डवर देत आहेत का बघा, पण ऑफकोर्स ते कोणी मान्य करत नाही कारण रिस्क कोण घेणार. मग तुम्हाला कोर्टात जायला लागतं आणि सक्सेशन सर्टिफिकेटला अप्लाय करायला लागतं, म्हणजे वारसा हक्क प्रमाणपत्र. ते मुवेबल प्रॉपर्टी करत असतं. या दोन्हीलाही आता तरी माझ्या माहितीप्रमाणे मॅक्झिमम 75,000 रुपये कोर्ट फी आहे, डिपेंडिंग अपॉन म्हणजे मिनिमम 200 ते मॅक्झिमम 75,000. मग किती का असे ना. त्यात आता महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी जो GR आणला आहे की विधवांना कमी स्टॅम्प ड्युटी ती 10,000 रुपयापर्यंत त्यांनी आणलेली आहे. पण अदरवाईज बाकी सगळ्यांना व्हॅल्युएशन प्रमाणे हे पैसे भरायला लागतात. पण ते एकदा मिळालं की मग बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमची कामं झटझट तुमचे पैसे सुटत जातात. म्हणून आम्ही ह्याच्यात अजून एक मध्यम मार्ग सांगतो. स्पेशली कोविड नंतर आम्ही हे सांगायला लागलो की तुमचे जॉईंट अकाउंट जे असतील म्हणजे जे बँक अकाउंट असतील ते तुम्ही आयदर ऑर सर्व्हायवर करा, म्हणजे दोघांची नावं असतील घाला नवरा बायकोची, आणि आयदर ऑर सर्व्हायवर म्हणजे दोघांपैकी जो राहील त्याला ते वापरण्याचा अधिकार मिळतो. कारण असं आम्ही कोविडच्या वेळेला बघितलं की खात्यात लाखो रुपये एकट्याच्याच नावावर होतं. तो गेल्यामुळे विल न केल्यामुळे पैसे असून काढता येत नव्हते. त्या काळात सक्सेशन घ्या तेव्हा कोर्ट बंद होती, सगळे बरेच भानगडी झाल्या. आणि असं दिसून येतं दुर्दैवाने की बऱ्याच वेळेला याच्यात सगळ्यात जास्त सफरर या महिला असतात. पण त्यांना बऱ्याच वेळेला नवऱ्याचे प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे इन्व्हेस्टमेंट काय आहे ते काहीच माहित नसतं. तर तीही माहिती करून घ्या असं आम्ही आता सांगतो की याच्यात पूर्वीचे दिवस संपले की सगळं नवरा बघेल मी घर सांभाळते, ते बरोबर आहे, पण माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणून आयदर ऑर सर्व्हायवर अशी नावं घालून घ्या असं आम्ही सांगतो. ऑफकोर्स याच्यात विश्वासाचा खूप महत्वाचा प्रश्न आहे की नवरा बायकोंवर परस्पर विश्वास असेल तर लोक करतात, पण काही असेल काही घरगुती वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्यावेळेला लोक तयार होत नाहीत, तो भाग आलाय. पण अदरवाईज शक्य असेल तर हे माहिती करून घ्यावी आणि अशी म्हणजे पुढे अडचणी येत नाही. आणि समजा हे आयदर ऑर सर्व्हायवर करायचं असलं तर काय प्रोसेस आहे? बँकेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. त्यांना फक्त फॉर्म, ते प्रत्येक बँकेची वेगळी प्रोसिजर आहे, ते फॉर्म भरायला लागतात. म्हणजे माझं आता एक सिंगल अकाउंट आहे,
मला माझ्या पत्नीचं जर नाव घालायचं असेल तर तो मी सेकंड होल्डर म्हणून घालतो आणि ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन आयदर ऑर सर्व्हायव्हर म्हणून तिथे देऊन ठेवतो. म्हणजे आमच्या दोघांपैकी कोणीही एक वापरू शकेल. अदरवाईज समजा माझं एकट्याच्या नावावर असेल आणि माझं एटीएम कार्ड बायकोनी वापरलं तर टेक्निकली वेदर शी इज ऑथोराइज, कारण ती काय त्याचे होल्डर नाहीये. बरोबर. कारण अशी एक केस कन्झ्युमर कोर्टात झाली होती. अच्छा. की काहीतरी प्रॉब्लेम झाला, नवऱ्याचं बँक अकाउंट बायकोनी वापरलं आणि पैसे चुकीचे डेबिट झाले, तर प्रश्न निर्माण झाला की त्या बायकोला अधिकारच नव्हता. म्हणजे वेदर दॅट अमाऊंट टू थेफ्ट. म्हणजे जेव्हा कोर्टात भांडण होतं ना तेव्हा मग आपण बाल की खाल म्हणतो तसं जे ऑपोनंट आहेत ते सगळे डिफेन्सेस घेतात. बरोबर. त्यामुळे असे प्रश्न आणि वेळ कोणावर येऊ शकते. बरोबर. म्हणजे कोविड नंतर ते आम्ही हेच म्हणतो की मृत्यू निश्चित असला त्याची वेळ सगळ्यात जास्त अनिश्चित असते. आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणून हे आपण आधी ह्या गोष्टी करून घेणं गरजेचं. ओके. आणि समजा आता जॉईंट अकाउंट आहे पण आयदर ऑर सर्व्हायव्हर त्याला पण करणं गरजेचं की त्याला जॉईंट आणि आयदर ऑर सर्व्हायव्हरात फरक आहे. ओके. जॉईंट अकाउंट म्हणजे दोघांचे 50-50% झाले आणि आयदर ऑर सर्व्हायव्हर म्हणजे जो उरेल तो 100%, म्हणजे दोघांनाही वापर करता येईल. कारण जॉईंट अकाउंट असेल आणि एखादी व्यक्ती एखादा अकाउंट होल्डर गेला तर त्यातले 50%च त्याचे असतात. अच्छा. खूप सटल डिफरन्स आहे पण आहे. म्हणजे याच्यावर सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स पण आहेत की जॉईंट म्हणजे एका याच्यात नवऱ्याने परस्पर त्याचा हिस्सा अख्खा अकाउंट मॉर्गेज म्हणजे बँकेला काहीतरी तारण म्हणून ठेवलं. मग त्यांच्यात भांडणं झाल्यावर बायकोने सांगितलं अरे माझं पण जॉईंट अकाउंट होतं, तू कसं माझ्या परवानगीशिवाय कसं काय. म्हणजे असे जेव्हा वेळ येते कोणावर तेव्हा हे सगळे प्रश्न निघतात. बरोबर. आणि यात आणखी एक होतं की पॉवर ऑफ अटर्नी, तसं तर याच्यावर नाटक की पॉवर ऑफ अटर्नी जर आपण कुणाला करून दिलं म्हणजे मेन म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी काय आहे, ते काय अधिकार देतात, आणि समजा जर पॉवर ऑफ अटर्नी असले तर सगळे व्यवहाराचे अधिकार येतात की विक्रीचे पण अधिकार मिळतात. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे याला कुलमुक्तारपत्र असं मराठीत म्हणतात. काही ठिकाणी वटमुक्तारपत्र असा शब्द आहे सातारा सांगली भागात. म्हणजे काय माझ्या वतीने तू कामं करायची. अच्छा. हा. थोडक्यात अगदी सोप्या भाषेत की मला अमुक अमुक काम करायला जमत नाहीये किंवा मी बाहेर, म्हणजे आता बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की पोरं जी परदेशात आहेत ती त्यांच्या आई वडिलांना इथे पॉवर ऑफ अटर्नी देतात की आमच्या वतीने तुम्ही कामं करा. किंवा आई वडील जर थोडे वयोवृद्ध झाले असतील, त्यांना काही प्रॉब्लेम असतील हेल्थचे, ते येऊ शकत नसतील तर ते, आणि पोरं पुण्यात असतील इथे भारतात असतील तर ते पोरांना देतात की आमच्या वतीने तुम्ही कामं करायची. तर पॉवर ऑफ अटर्नीचा कायदा असा आहे की तुम्ही जेवढं काम करायचे पॉवर दिलेले आहेत तेवढीच कामं तुमच्या पॉवर ऑफ अटर्नी होल्डरला करता येतं. ओके. अदरवाईज एकाच ओळीची पॉवर ऑफ अटर्नी होईल ना की माझ्या वतीने तू सगळं कर, असं नाही चालत. कायद्यामध्ये स्पष्टता असायला लागते की ही कामं तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी करू शकता, ही करू शकत नाही, ही पॉवर ऑफ अटर्नी इतक्या दिवसाकरताच व्हॅलिड राहील, अमुक अमुक गोष्ट झाली की ही पॉवर ऑफ अटर्नी संपुष्टात येईल, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात लिहू शकता. त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी खूप महत्वाचा डॉक्युमेंट आहे. कारण कायदा म्हणतो की तुमचा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर जे काम करेल त्याचे भले बरे परिणामांना तुम्हाला सामोरं जायला लागेल, कारण ते कायद्याच्या दृष्टीने तुम्हीच केलंय असं समजलं. बरोबर. म्हणून ते देताना अतिशय विश्वासाने द्यायला लागतं. सर, आज तुम्ही उघडला वेळ दिला आम्हाला. प्रॉपर्टी, ते कायदा आणि ते कायद्यातले जे बारकावे आहेत की कसे लक्ष द्यायला पाहिजे किंवा नकळत काही घटना घडतात आणि जरा परिणामाला बघून मग आपल्याला कळतं की आपण त्यावेळेस या तरतुदीवरती लक्ष द्यायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला खूप व्यवस्थितपणे समजून सांगितल्या. प्रेक्षकांना पण खूप याचा फायदा होणार आहे हे तर नक्कीच आहे. सर, तुम्ही आज उघडला वेळ दिला त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.